नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 19 नोव्हेंबर 2025. मित्रांनो, भारतीय हवामान विभागाकडून आपल्याला ही प्रतिमा प्राप्त झालेली आहे. या प्रतिमेचं थोडंसं विश्लेषण आपण करणार आहोत. आज राज्यात कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसाची ऍक्टिव्हिटीज होणार नाहीत हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. मित्रांनो, हा पूर्व हिमालय आहे. या पूर्व हिमालयामध्ये एक WD सक्रिय आहे आणि त्यामुळे राज्यात थंडीची लाट येत आहे. या ठिकाणी सध्या तरी कुठला आहे WD सक्रिय नाही, परंतु पूर्वी जी हिमवृष्टी झालेली आहे या हिमवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तरेकडून राज्यात वारे वाहत आहेत. हे वारे जोरदार वाहत आहेत. साधारणतः मित्रांनो, आपण 18 तारखेपर्यंत राज्यात थंडीची लाट राहील असं सांगितले होते 4 नोव्हेंबरच्या अंदाजामध्ये. मित्रांनो, ती थोडीशी पुढे वाढत आहे. तर साधारणतः 22 तारखेपर्यंत राज्यात थंडी कायम राहील असा एक अंदाज आता तयार झालेला आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात 22 तारखेपर्यंत थंडीची लाट असेल, यात कुठेही आता दुमत नाही. अगदी ही थंडी मित्रांनो तेलंगणा, उत्तर कर्नाटक या भागात पर्यंत पोहोचलेली. अगदी हैदराबाद सारख्या सिटीमध्ये सुद्धा तापमानाचा पारा हा 10 अंशापर्यंत घसरलेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मित्रांनो एक अंकी पारा आलेला आहे. विशेषतः उत्तरेकडे याचा प्रभाव आपल्याला अधिक दिसतो. मराठवाड्यामध्ये सुद्धा 12 अंश सेल्सिअस पर्यंत पारा घसरलेला आहे. हे सर्व गोष्टी पाहता राज्यात थंडी ही 22 तारखेपर्यंत राहिली. आता कुठेही दुमत नाही. परंतु मित्रांनो, हे जे लो प्रेशर सिस्टीम बंगालच्या उपसागरात तयार झालेली आहे, या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम राज्यावर कसा होईल, काही मॉडेलने आपल्याला 29 तारखेपर्यंत अंदाज दिलेला आहे. त्या अंदाजाच्या काही प्रतिमा आपण या ठिकाणी पाहू. निश्चित आता राज्यात हे पहा मित्रांनो, हे ECMWF मॉडेल आहे आणि ही साधारणतः 18 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर पर्यंत हे मॉडेल आहे. ECMWF सर्वात विश्वसनीय मॉडेल आपल्याला दिसत आहे. या मॉडेलने संपूर्ण दख्खन हा प्रभावित होईल असं सांगितलेलं आहे. मित्रांनो, हे एकत्रित अंदाज आहे 22 तारीख ते साधारण आणि 18 तारीख ते 29 तारखेपर्यंत. परंतु 18 तारखेला लगेच आपल्याकडे पाऊस येणार नाही किंवा 18 तारीख होऊन गेली आपल्याकडे पाऊस झाला नाही, परंतु 29 तारखेपर्यंत असं होऊ शकतं असा एक अंदाज या मॉडेलने दिलेला आहे. परंतु प्रत्यक्षात एवढा पाऊस राज्यात होईल का हे आपल्याला पाहावे लागेल. या मॉडेलच्या अंदाजानुसार राज्यात साधारणतः 24, 25 आणि पुढे 2-3 तारखेपर्यंत पावसाच्या ऍक्टिव्हिटीज राहणार आहेत. 29 तारखेला सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाच्या ऍक्टिव्हिटी तयार होतील. या मॉडेलचा एक अंदाज. दुसरा एक मॉडेल ECMWF आहे. हे सुद्धा ECMWF चं मॉडेल आहे. याने सुद्धा राज्य पूर्णपणे प्रभावित होताना दाखवलेला आहे. हा सुद्धा एकत्रित अंदाज आहे. मित्रांनो, अतिशय प्रभावी वातावरण आपल्याला दक्षिणेकडे दाखवलेलं आहे आणि हळूहळू उत्तरेकडे म्हणजे राज्यात त्याचा जोर आपल्याला कमी होताना दिसतोय. अगदी आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर संपूर्ण मराठवाडा या सिस्टीमने प्रभावित होताना दाखवलेला आहे. जर असं झालं तर मित्रांनो, राज्यात पाऊस अटळ आहे हे मात्र निश्चित आहे. आणखी एक हे जे मॉडेल आहे मित्रांनो, हे मॉडेल GFS चं मॉडेल आहे. या मॉडेलने सुद्धा आपला अंदाज कायम ठेवलेला आहे 24 आणि 25चा. यामध्ये कुठेही बदल दाखवला नाही. इथं संपूर्ण तेलंगणा डिस्टर्ब दाखवलेला आहे. कर्नाटकचा काही भाग आहे. इथं घाटाला लागून असणारा जो पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी आहे. दक्षिण मराठवाड्यामध्ये या मॉडेलने पाऊस दाखवलेला आहे. तर अशा रीतीनं या मॉडेलचे 2 दिवसाचे जे पावसाचे जे अंदाज आहेत हे त्यांनी कायम ठेवलेले आहेत. तर ही सर्व परिस्थिती पाहता मित्रांनो,
24-25 तारखेपासून राज्यात ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या ऍक्टिव्हिटीज निर्माण होतील यात आता कुठेही शंका राहिलेली नाही। ही लो प्रेशर अधिक तीव्र होऊन विशाखापट्टणमकडे जाण्याची शक्यता आहे। तिचा प्रभाव परत राज्यात पुढे कसा होईल यावर आपण सातत्याने अपडेट देत राहू। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा। धन्यवाद मित्रांनो।